इकॉनॉमिक्सच्या पहिल्या लेक्चरमध्ये मी तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत करतो. आज आपण कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी पूर्वपरीक्षेचा इकॉनॉमिक्सचा जो सिलेबस आहे तर त्या इकॉनॉमिक्सच्या सिलेबसला सुरुवात करत आहोत. यामध्ये आपलं जे पहिलं लेक्चर आहे तर पहिलं लेक्चर हे आपलं इकॉनॉमिक्सचं बेसिक असणार आहे. तर मग आज आपण काय काय शिकणार आहोत तर सगळ्यात पहिल्यांदा आपण बघा इकॉनॉमिक्सपासून सुरुवात करतो आहे. तर सगळ्यात अगोदर आपण अर्थशास्त्र म्हणजे नेमकं काय हे बघणार आहोत. दोन, त्या अर्थशास्त्राचे नेमके प्रकार काय आहेत, मायक्रो इकॉनॉमिक्स म्हणजे काय, मॅक्रो इकॉनॉमिक्स म्हणजे काय हे बघणार आहोत. नंबर 3, अर्थव्यवस्था म्हणजे काय हे आपण बघणार आहोत. हे ते लक्षामध्ये. आणि हे शिकत असताना अर्थशास्त्र आणि अर्थव्यवस्था या दोघांमध्ये नेमका फरक काय आहे आपण हा फरक हे बघणार आहोत. एक गोष्ट लक्षात घ्या की आपण जो MPSCचा जो अभ्यास करत आहोत, कंबाईन ग्रुप बी ग्रुप सी राज्यसेवा प्रीचा अभ्यास करत आहोत, तर आपल्याला हे करत असताना आपल्याला अर्थशास्त्र हा सिलेबसला नाही आहे. आपल्याला सिलेबसला अर्थव्यवस्था आहे. मग आपल्याला अर्थव्यवस्था म्हणजे काय ह्याचं जे बेसिक आहे आज आपण ते बघणार आहोत. तर ठीक आहे, आपण सुरुवात करूया अर्थशास्त्र म्हणजे काय तिथून. अर्थशास्त्र म्हणजे काय हे बघण्याच्या अगोदर एक उदाहरण लक्षात घेऊया. बघा, तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना कुठेतरी एका शहराच्या ठिकाणी राहत आहात आणि शहराच्या ठिकाणी राहत असताना तुम्हाला घरून काहीतरी एक मंथली पैसे येतात, बरोबर आहे. तर मग तुमचा एक महिन्याचा आपण एका विद्यार्थ्याचा एक महिन्याचा खर्च काय असतो ते बघूया. बघा, कुठला तरी एक महिना पकडूया ज्या महिन्यामध्ये आपला खर्च, पहिला खर्च सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी असते आपण मेस, दुसरा खर्च रूम भाडे, आणखीन एक तिसरा खर्च जो सर्व विद्यार्थ्यांना असतो तो म्हणजे अभ्यासिका, 4 रिचार्ज आणि 5 तुम्ही त्या महिन्यामध्ये ठरवलं की तुम्हाला एक मोबाईल विकत घ्यायचा आहे, नवीन मोबाईल. हा एका विद्यार्थ्याचा एक महिन्याचा आपण खर्च बघत आहोत. आता समजा मेसला तुम्हाला माहिती आहे की सध्या मेसचा जो सरासरी दर आहे तो 3000 रुपये महिना आहे. त्यानंतर बघा, रूम भाडे तुम्हाला माहिती आहे की जवळपास 3000 रुपये महिन्यापर्यंत रूम भेटते. त्यानंतर अभ्यासिका जवळपास 1000 रुपये व तुमचा जो रिचार्जचा खर्च आहे तो आपण बघूया की 500 रुपये महिना आहे. आणि मोबाईल जो घ्यायचा आहे तो तुम्हाला घ्यायचा आहे एक 10,000 रुपयाचा. इथे लक्षामध्ये एका विद्यार्थ्याचा एक महिन्याचा खर्च की त्यांनी ठरवलं आहे की ठीक आहे ह्या गोष्टी तर करायच्या आहेत परंतु त्या महिन्यामध्ये त्याला मोबाईल घ्यायचा आहे. आपण बघतोय की हा टोटल संपूर्ण खर्च किती झाला आहे, 3 आणि 3 6 आणि 7 7 आणि 10 17 17,500 रुपये. ₹17,500 त्याचा खर्च आहे. आणि त्याला घरून मंथली त्याच्या वडिलांनी किती पाठवलेत असं पकडूया की 15,000 रुपये आलेत. बघा, आपण काय बघितलं की एका विद्यार्थ्याला एक महिन्यामध्ये लागणारा खर्च बघितला आहे. त्याच्या घरून त्याच्या वडिलाकडून जो त्याचा मंथली खर्च आहे तर त्या खर्च करण्यासाठी त्याला घरून किती पाठवलेत, 15,000 रुपये पाठवलेत. आणि त्याचा खर्च किती झाला आहे, 17,500 रुपये. आता बघा, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 2,500 रुपये खर्च काय एक्स्ट्रा आहे. म्हणजे हा जो खर्च आहे काय करू शकता, एक मेस ह्याच्यामध्ये काही चेंजेस करता येईल का, नाही. तुम्हाला हा आवश्यक खर्च आहे, हा खर्च तुम्हाला करावाच लागणार आहे. नंबर 2, रूम हा पण तुमचा काय आवश्यक खर्च आहे, हा पण खर्च तुम्हाला करावाच लागणार आहे. नंबर 3, अभ्यासिका पण तुम्हाला 1,000 रुपये, तो पण आवश्यक खर्च आहे, तो तुम्हाला करावाच लागणार आहे. नंबर 4, रिचार्ज हाही एक तुमचा आवश्यक खर्च आहे. आता राहिलं 5, मोबाईल तुम्हाला किती घ्यायचा आहे, 10,000 रुपयाचा मोबाईल घ्यायचा आहे. आता ठीक आहे, आपल्याला एक 2,500 रुपये कमी पडतात. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे 4ही खर्च असे आहेत की जे आवश्यक खर्च आहेत ज्यामध्ये आपण कुठलाही बदल करू शकत नाही. मग तुमच्याकडे पर्याय काय आहे बघा, हा जो मोबाईल आहे तर 2 पर्याय तुमच्याकडे उभं. एक म्हणजे नंतर घेणे, इथे लक्षामध्ये, किंवा दुसरा जो पर्याय आहे हा
10,000 रुपयाचा मोबाईल आहे, तर तुम्ही त्यामध्ये स्वस्त मोबाईल बघू शकता. इथे लक्षामध्ये तुमच्याकडं 2 पर्याय उपलब्ध आहेत. म्हणजे काय की आपला खर्च काय जास्त आहे पण आपल्याकडे येणारा पैसा काय कमी आहे. आता इकॉनॉमिक्सचा जन्म कसा होतो किंवा इकॉनॉमिक्सची व्याख्या कशी येते बघा, ह्यातच इकॉनॉमिक्स आहे. इकॉनॉमिक्स म्हणजे काय की आपल्या गरजा, आपल्याला ज्या काय अपेक्षा आहेत त्या गरजा अपेक्षा काय अमर्यादित आहेत. म्हणजे काय आपल्या गरजा अपेक्षा न संपणाऱ्या आहेत. एक गरज संपली की दुसरी गरज निर्माण होते. परंतु आपल्याकडे असणारा पैसा, आपल्याकडे असणारी साधनं ही काय आहेत, मर्यादित आहेत. मग ह्या मर्यादित साधनामधून किंवा मर्यादित पैशामधून ज्या अमर्यादित गरजा किंवा अमर्यादित अपेक्षा आहेत त्या कशा भागवायच्या याचा अभ्यास ज्या शास्त्रामध्ये केला जातो त्याला काय म्हणतात, अर्थशास्त्र असे म्हणतात. मग आपण बघितलं की हा जो खर्च आहे तर मग अर्थशास्त्रामध्ये काय बघितलं जातं की आपल्या गरजा भरपूर आहेत परंतु आपल्याकडे पैसा साधनं मर्यादित आहेत. त्यामुळं आपल्याला काय करावं लागतं, एकतर ह्याच्यापैकी आता हा जो खर्च आहे तर आपल्याला पहिल्यांदा निवड करावी लागेल. इथे लक्षामध्ये कुठला आवश्यक खर्च आहे, कुठला अनावश्यक खर्च आहे आणि ती निवड केल्यानंतर आपल्याला काय ठरवावं लागेल, प्राधान्यक्रम ठरावं लागेल की ह्यातलं सगळ्यात अगोदर करणं कुठलं गरजेचं आहे. आपण ह्यातली कुठली गोष्ट आहे जी नंतर पुढच्या महिन्यासाठी करू शकतो. आपण बघितलं की मोबाईल आपल्याकडे 2 पर्याय होते की मोबाईल एकतर आत्ताच विकत घेणं, परंतु आत्ताच विकत घेणं शक्य नाही आहे कारण की आपल्याला पैशाची कमतरता आहे. तर मग पहिला पर्याय एकतर पुढच्या महिन्यात मोबाईल घेणं किंवा मग दुसरा पर्याय स्वस्त मोबाईल शोधणं. म्हणजे काय आपल्या गरजा अमर्यादित आहेत, न संपणाऱ्या आहेत. मग अमर्यादित गरजा मर्यादित पैशामधून मर्यादित साधनामधून जे भागवणं आहे त्यासाठी निवड असेल, प्राधान्यक्रम असेल, याचा अभ्यास ज्या शास्त्रामध्ये केला जातो त्याला अर्थशास्त्र असे म्हणतात. काय बघितलं आपण, आपल्या गरजा अमर्यादित आहेत परंतु आपल्याकडे असलेली साधने मर्यादित आहेत आणि त्यातून आपल्याला काय करावे लागते, निवड करावी लागते व आपल्याला प्राधान्यक्रम ठरवावा लागतो. याचा अभ्यास म्हणजेच अर्थशास्त्र होय. यालाच काय म्हणतात, अर्थशास्त्र म्हणतात. इथे लक्षामध्ये काय बघितलं आपण, अर्थशास्त्र म्हणजे काय. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, वेगवेगळ्या अर्थतज्ञांनी अर्थशास्त्राची वेगवेगळी व्याख्या केली. आपण थोडक्यामध्ये त्या व्याख्या बघूया की नेमकं अर्थशास्त्र म्हणजे काय. तर कौटिल्य, आपण ज्यांना चंद्रगुप्त म्हणतो, कौटिल्य किंवा चाणक्य, कौटिल्य किंवा चाणक्याने काय व्याख्या केली की संपत्ती, त्या संपत्तीचं व्यवस्थापन म्हणजे अर्थशास्त्र. ही व्याख्या कोणाची, कौटिल्याची व्याख्या आहे. नंबर 2, ॲडम स्मिथ. ॲडम स्मिथ अर्थशास्त्राला संपत्तीचे शास्त्र म्हणतात. ॲडम स्मिथ अर्थशास्त्राला काय म्हणतात, संपत्तीचे शास्त्र. आणखीन एक तिसरे अर्थतज्ञ आहेत, अल्फ्रेड मार्शल. अल्फ्रेड मार्शल अर्थशास्त्राला काय म्हणतात, ज्या शास्त्रामध्ये मानवी कल्याणाचा अभ्यास केला जातो त्या शास्त्राला अर्थशास्त्र असे म्हणतात. हे कोणी सांगितलं, अल्फ्रेड मार्शल यांनी सांगितलं. बघितलं आपण वेगवेगळ्या व्याख्या बघितल्या की नेमकं अर्थशास्त्र म्हणजे काय, अर्थशास्त्राच्या व्याख्या वेगवेगळ्या अर्थतज्ञांनी नेमक्या कशा केल्या आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पॉल सॅम्युएल्सन नावाचा अर्थतज्ञ, पॉल सॅम्युएल्सन अर्थशास्त्राला सामाजिक शास्त्राची राणी म्हणतो. अर्थशास्त्र म्हणजे काय, तर अर्थशास्त्र म्हणजे सामाजिक शास्त्राची राणी कोण म्हणतो, पॉल सॅम्युएल्सन. इथे लक्षामध्ये काय सांगतो, परीक्षेमध्ये तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही ऑब्जेक्टिव्ह टाईपची परीक्षेची तयारी करताय तर त्यामध्ये तुम्हाला डायरेक्ट विचारलं जाऊ शकतं की खालीलपैकी कुठल्या अर्थतज्ञाने
अर्थशास्त्राला सामाजिक शास्त्राची राणी म्हटलं तर तो कोण आहे? पॉल सॅम्युएल्सन. इथे लक्षामध्ये काय बघितलं? अर्थशास्त्र म्हणजे काय, अर्थशास्त्राच्या वेगवेगळ्या व्याख्या बघितल्या. विद्यार्थी मित्रांनो, अर्थशास्त्र हा जो शब्द आहे, अर्थशास्त्र या शब्दाची उत्पत्ती नेमकी कशी बघा. ओइकोनॉमिया हा एक ग्रीक शब्द आहे. काय आहे? ग्रीक शब्द. ह्या ग्रीक शब्दाचा अर्थ होतो घराचे व्यवस्थापन. आणि ह्या इकॉनॉमी या शब्दापासून इकॉनॉमिक शब्द तयार झाला. हे लक्षामध्ये, म्हणजे इकॉनॉमिया हा ग्रीक शब्द काय सांगतोय? तो ग्रीक शब्द घराचं व्यवस्थापन. घराचं व्यवस्थापन, तुमच्या घरामध्ये जी काही मागणी असेल, तुमचा जो काही पुरवठा असेल, तुमच्या घराचं जे काही उत्पन्न असेल त्यालाच अर्थशास्त्र असं म्हणतात. हा कुठला शब्द आहे? इकॉनॉमिया. आणि आणखीन अर्थशास्त्राच्या बाबतीमध्ये आणखीन काय विचारलं जाऊ शकतं तर ॲडम स्मिथ यांना अर्थशास्त्राचा काय म्हणतात? फादर म्हणतात. येते लक्षामध्ये, ॲडम स्मिथ इकॉनॉमिक्सचं काय म्हटलं जातं? त्यांना फादर म्हटलं जातं. येते लक्षात. काय बघितलं? इकॉनॉमिक्स म्हणजे काय, इकॉनॉमिक्सच्या वेगवेगळ्या अर्थतज्ञांनी केलेल्या व्याख्या बघितल्या. त्यानंतर इकॉनॉमिक्स ह्या शब्दाची उत्पत्ती नेमकी कशी झाली ते आपण बघितलं. आणि इकॉनॉमिक्सचे जे फादर आहेत, इकॉनॉमिक्सचे फादर कोण? ॲडम स्मिथ. ॲडम स्मिथचा एक फेमस ग्रंथ आहे, तो म्हणजे वेल्थ ऑफ नेशन नावाचा ग्रंथ. ॲडम स्मिथ यांनी 1776 साली संपत्तीचे शास्त्र, वेल्थ ऑफ नेशन नावाचा ग्रंथ लिहिला. आणि त्या वेल्थ ऑफ नेशनमध्येच ॲडम स्मिथ अर्थशास्त्राला काय म्हणतात? अर्थशास्त्र म्हणजे संपत्तीचे शास्त्र. कधी लिहिला? 1776 साली. येते लक्षामध्ये. आता बघा, अर्थशास्त्र म्हणजे काय आपण हे व्यवस्थित बघितलं. त्या अर्थशास्त्राचे एकूण किती प्रकार पडतात तर 2 प्रकार पडतात. आणि हे जे 2 प्रकार हे केले कोणी? 1933 साली सर रॅगनर फ्रिश. परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतो विद्यार्थी मित्रांनो हे की अर्थशास्त्राचे 2 प्रकार कोणी केले तर ते अर्थशास्त्राचे 2 प्रकार सर रॅगनर फ्रिश यांनी केले. आणि कधी केले? 1933ला केले. मग ते 2 प्रकार कुठले तर पहिला म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र आणि दुसरा म्हणजे बृहत अर्थशास्त्र. ह्यालाच इंग्लिशमध्ये काय म्हणतात? मायक्रो इकॉनॉमिक्स. आणि बृहत अर्थशास्त्राला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? मॅक्रो इकॉनॉमिक्स. मग मायक्रो म्हणजे नेमकं काय तर ज्यावेळेस समजा आपण एक पकडूया की एक गाव आहे, त्या गावामधला एक व्यक्ती, एक कुटुंब, एक दुकान किंवा एक वस्तू. येते लक्षामध्ये. एक गाव आहे, त्या गावामधलं एक कुटुंब असेल, एक व्यक्ती असेल, एक दुकान असेल किंवा एक वस्तू असेल, ह्या सर्व घटकांचा इंडिव्हिज्युअल ज्यावेळेस मी एकेका व्यक्ती, एक एक वस्तू, एक एक कुटुंब त्यांचं उत्पन्न काय, दुसरं त्यांचा खर्च काय, त्यांची मागणी काय आणि पुरवठा नेमका काय आहे इथे लक्षामध्ये. ज्या वेळेस मी एक व्यक्ती, एक कुटुंब, एक दुकान किंवा एक वस्तू या बाबतीमध्ये अभ्यास करतो किंवा त्याचा आर्थिक अभ्यास करतो तर त्या आर्थिक अभ्यासाला काय म्हणतात विद्यार्थी मित्रांनो? मायक्रो इकॉनॉमिक्स. इथे लक्षामध्ये. गावातील एकच व्यक्ती बघितला. आपण एक उदाहरण घेऊया. एक श्याम नावाचा शेतकरी त्या शेतकऱ्याचं मी ज्यावेळेस उत्पादन
त्या शेतकऱ्याचा नफा या गोष्टीचा अभ्यास ज्या शास्त्रात केला जातो त्याला मायक्रो इकॉनॉमिक्स म्हणतात. इथे लक्षामध्ये आपण एका व्यक्तीचं बघितलंय, तसं समजा त्या संपूर्ण गावाचा जर बघितला किंवा मग संपूर्ण गावामधले जे आर्थिक घटक आहे त्या सगळ्यांचा एकत्रित अभ्यास बघितला किंवा एका देशाच्या संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास. इथे लक्षामध्ये एका देशाच्या संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास, मग त्यामध्ये काय येणार, त्या देशाचं राष्ट्रीय उत्पन्न. इथे लक्षामध्ये संपूर्ण देशाचं राष्ट्रीय उत्पन्न. नंबर 2, त्या देशामध्ये बेरोजगारीचा दर नेमका काय आहे, बेरोजगारी. नंबर 3, त्या देशामध्ये गरिबीचं प्रमाण किती. म्हणजे ज्यावेळेस मी एका देशाच्या संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास करतो तर त्या देशाच्या संपूर्ण अर्थव्यवस्थेच्या अभ्यासाला मॅक्रो इकॉनॉमिक्स असे म्हणतात. बघा विद्यार्थी मित्रांनो, मॅक्रो आणि मायक्रोमधला आपण फरक बघितला. समजा एका शेतकऱ्याचं शेतीमध्ये होणारं आपण उत्पन्न जर बघितलं तर त्याला मायक्रो इकॉनॉमिक्स म्हणतात. तेच मी जर संपूर्ण देशाचे शेतीतील उत्पन्न बघितलं त्याला मॅक्रो इकॉनॉमिक्स असे म्हणतात. इथे लक्षामध्ये मायक्रो म्हणजे लहान, मॅक्रो म्हणजे मोठे. संपूर्ण अर्थव्यवस्थेचा मी ज्यावेळेस अभ्यास करतो तर त्याला मॅक्रो इकॉनॉमिक्स असे म्हणतात. आणि आपल्याला परीक्षेला मायक्रो इकॉनॉमिक्स नाही बघायचं विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला परीक्षेला मॅक्रो इकॉनॉमिक्स बघायचं आहे. राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय, बेरोजगारी म्हणजे काय, गरिबी म्हणजे काय, हे ते लक्षामध्ये. अर्थशास्त्राचे 2 प्रकार बघितले, मायक्रो इकॉनॉमिक्स म्हणजे काय, मॅक्रो इकॉनॉमिक्स म्हणजे काय. आपल्याला पुढची आणखीन एक कन्सेप्ट बघायची जी म्हणजे आर्थिक क्रिया. आर्थिक क्रिया म्हणजे काय, तर आर्थिक क्रिया म्हणजे अशी क्रिया की ज्या क्रियेचा उद्देश पैसा कमावणं असतो. म्हणजे कुठलंही काम आपण जर पैसे कमावण्यासाठी केलं तर त्या क्रियेला किंवा त्या कामाला आर्थिक क्रिया असे म्हणतात. इथे लक्षामध्ये. आणि दुसरी मग काय, अनार्थिक क्रिया. मग अनार्थिक क्रिया म्हणजे काय, आर्थिक क्रियामध्ये बघितलं की आर्थिक क्रियेचा जो उद्देश असतो तर तो उद्देश काय, पैसा कमावणे. येते लक्षामध्ये. मग अनार्थिक क्रियेचा उद्देश पैसा कमावणे आहे का, तर नाही. मग अनार्थिक क्रियेचा उद्देश काय असू शकतो, 1 सेवा, 2 धार्मिक कार्य किंवा धार्मिक कर्तव्य. येते लक्षामध्ये. किंवा आपण एखादी गोष्ट समाधानासाठी करतो. इथे लक्षामध्ये आर्थिक क्रिया आणि अनार्थिक क्रिया. मग ह्या आर्थिक क्रियामध्ये उदाहरण जर द्यायचं झालं तर एक शिक्षक ज्या वेळेस क्लासमध्ये शिकवतो किंवा तो ट्युशन घेतो किंवा एखाद्या कॉलेजवरती शिकवतो तर ते जे शिकवणं आहे ही झाली आर्थिक क्रिया. येते लक्षामध्ये. परंतु आता आर्थिक क्रिया आणि अनार्थिक क्रिया अशी एखादी क्रिया असू शकते की जी आर्थिकही असू शकते आणि अनार्थिकही असू शकते. एक उदाहरण देतो. ज्यावेळेस आपली आई घरी आपल्यासाठी स्वयंपाक करते तर ते स्वयंपाक करण्यामागं आपल्या आईचा जो उद्देश असतो तर तो पैसा कमवणे असतो का, तर नाही. परंतु जर समजा आपली आई एखाद्या मेसवरती काम करत असेल आणि त्या मेसवरती जो स्वयंपाक करते तर तो मेसवरती केलेला जो स्वयंपाक आहे तर त्याच्या मागचा उद्देश काय, पैसा कमावणे. आणखीन एक उदाहरण देतो. जर तुमचे वडील एखाद्या कॉलेजमध्ये किंवा ते क्लासेस घेत असतील आणि त्या क्लासेसमध्ये जे शिकवतात तर ते शिकवण्यामागचा उद्देश काय, पैसा कमावणे. परंतु
तेच वडील ज्या वेळेस त्यांच्या मुलाला घरी शिकवतात, तर घरी शिकवत असताना त्यांचा तो पैसा कमावणे हा उद्देश आहे का? तर नाही. मग एक क्रिया आर्थिक किंवा अनार्थिक हे ठरतं कशाहून? तर त्या क्रियेचा उद्देश नेमका काय आहे. आता बघा, अनार्थिक क्रियामध्ये आपण बघितलं, एक आईने केलेलं काम, 2 आपण मित्राला केलेली मदत, काय बघितलं? आर्थिक क्रिया म्हणजे काय आणि अनार्थिक क्रिया म्हणजे काय. मग आर्थिक क्रियांचे एकूण किती प्रकार आहेत? आर्थिक क्रियाचे एकूण 4 प्रकार आहेत. 1 उत्पादन, 2 वितरण, 3 विनिमय आणि 4 उपभोग. आर्थिक क्रियेचे एकूण किती प्रकार? 4. आता उत्पादन म्हणजे काय? उत्पादन म्हणजे एक नवीन वस्तू तयार करणे. इथे लक्षामध्ये, वस्तू निर्मिती म्हणजे काय? उत्पादन. इथे लक्षामध्ये. मग याचं उदाहरण काय? की समजा शेतकरी आहे, तर शेतकऱ्याने धान्य पिकवणे किंवा एखाद्या कंपनीमध्ये साबण निर्मिती, इथे लक्षामध्ये. मग उत्पादन करण्यासाठी एकूण किती घटक लागतात? उत्पादन जर करायचं असेल तर आपल्याला एकूण 4 घटक लागतात. त्याला काय म्हणतात? उत्पादनाचे घटक. मग कुठल्या कुठल्या गोष्टी ज्या उत्पादन करण्यासाठी आपल्याला लागतात? जर समजा आपल्याला साबण बनवायचा आहे किंवा एखादा मोबाईल बनवायचा आहे, तर आपल्याला किती वस्तूची गरज लागते? 4. त्यातलं पहिलं बघा, भूमी. आता एखादी वस्तू बनवायची असेल, जागा तर लागेल. त्या जागेमध्ये आपण आपली फॅक्टरी किंवा एखादी कंपनी सुरू करतो. नंबर 2, आपण एक व्यक्ती ते काम करणार आहेत का? नाही, आपल्याला हाताखाली मजूर लागेल. म्हणजे 2 काय लागेल? श्रम लागेल. नंबर 3, आपल्याला तिथल्या मशिनरी असतील, तिथे लागणारं सर्व साहित्य, जो कच्चा माल आहे, ते विकत घेण्यासाठी काय लागेल? भांडवल लागेल. आणि नंबर 4, हे सर्व करणारा एक उद्योजक असेल, उद्योजक किंवा उद्योजकता. इथे लक्षामध्ये, कुठल्याही वस्तूचं उत्पादन करायचं असेल तर ह्या 4 गोष्टी लागतात. मी जर समजा भूमी घेतली किंवा एखादी जागा भाड्याने घेतली, तर मला त्या बदल्यामध्ये त्यांना काय द्यावं लागेल? भाडं द्यावं लागेल, रेंट. नंबर 2, जे श्रम, माझ्या हाताखाली जे लोक कामाला आहेत, माझी कंपनीमध्ये जे लोक कामाला आहेत, तर त्या लोकांना मला काय द्यावं लागेल? पगार किंवा वेतन द्यावं लागेल. नंबर 3, भांडवल. मी जर समजा भांडवल घेतलं एखाद्याकडून, एखाद्या बँकेकडून घेतलंय किंवा एखाद्याकडून व्याजाने घेतलंय, तर मला त्याला काय द्यावं लागेल? व्याज. आणि हे सर्व करणारा म्हणजे त्या फॅक्टरीचा व्यवस्थापक आहे, तो जो सगळं प्लॅनिंग करतोय, नियोजन करतोय, तर त्याला काय मिळेल? हे सर्व केल्यानंतर त्याला काय मिळणार आहे विद्यार्थी मित्रांनो? त्याला मिळणार आहे नफा. काय बघितलं आपण? बघितलं आर्थिक क्रिया म्हणजे काय, अनार्थिक क्रिया म्हणजे काय. आर्थिक क्रियाचे एकूण 4 प्रकार पडतात. कुठले 4 प्रकार आहेत? उत्पादन, वितरण, विनिमय, उपभोग. जर कुठल्याही वस्तूचं उत्पादन करायचं असेल तर त्याला एकूण 4 घटक लागतात. ते उत्पादनाचे घटक म्हणतात त्याला. मग त्यामध्ये पहिला घटक भूमी, दुसरा श्रम, तिसरा भांडवल, चौथा उद्योजकता. त्यानंतर बघा, दुसरा जो घटक आहे वितरण. आता वितरण म्हणजे काय? उत्पादन, दुसरा घटक आहे वितरण, तिसरा घटक आहे विनिमय आणि चौथा घटक आहे उपभोग. आता वितरण म्हणजे नेमकं काय? आपण आत्ताच बघितलं की उत्पादन करण्यासाठी 4 घटक लागतात. त्या 4 घटकांना एक उदाहरण देतो. आपल्याला साबण तयार करायची आणि ते साबणीचा जो कच्चा माल आहे, तर तो कच्चा माल आपल्याला 10 रुपयाला मिळाला. म्हणजे त्याच्यावरती आपला 10 रुपये खर्च झाला आहे. ते 10 रुपये खर्च केल्यानंतर आपण बघितलं की आता ह्या साबणाची जी मूळ किंमत आहे 10, आता ही किंमत वाढत कशी जाते बघा. आपण बघितलं कुठलं उत्पादन करायचं असेल तर त्याला 4 घटक लागतात. त्याला उत्पादनाचे घटक म्हणतात. बघितलं भूमी,
दुसरं श्रम, तिसरं भांडवल आणि 4 उद्योजकता किंवा तो उद्योजक. आता समजा ही साबण तयार करायची, त्याची रेंट आहे, जी जागा, ज्या जागेमध्ये साबण तयार झाली ते समजा आपण पकडूया 2 रुपये आहे. जे हाताखाली लोक आहेत ज्यांनी काम केले, जो मजूर वर्ग आहे त्यांचा रोजगार 2 रुपये आहे. त्यानंतर आपण ते भांडवल, त्यासाठी काहीतरी व्याजाने पैसे घेतले, त्याचं जे व्याज आहे ते 2 रुपये आहे. आणि जो करणारा आहे, तो जो मालक आहे, तो जो उद्योजक आहे, त्याचा 2 रुपये नफा आहे. एकूण किती झाले? 8 रुपये. आणि तिची मूळ किंमत किती? 10. 10 मध्ये 8 टाकले, त्या साबणाची किंमत किती झाली? 18 रुपये. मग हे जे आपण दिले 2 रुपये, हे 2 रुपये, हे 2 रुपये, हे 2 रुपये, हे त्या घटकाला त्याचं जो काय वाटा त्यानुसार केलेलं वितरण आहे, त्याला काय म्हणायचं? डिस्ट्रीब्युशन म्हणजे वितरण. त्यानंतर विनिमय म्हणजे काय? विनिमय म्हणजे देवाणघेवाण. वस्तू आणि सेवांची देवाणघेवाण म्हणजे काय? विनिमय. आता बघा, ज्यावेळेस ही साबण मार्केटमध्ये आली, मी त्या दुकानदाराला पैसा दिला, त्याने मला काय दिली? साबण दिली. म्हणजे वस्तूची काय झाली? देवाणघेवाण. इथे लक्षामध्ये. त्यानंतर उपभोग, सगळ्यात शेवटी ती जी वस्तू आहे, तो जो साबण आहे, मी घरी कशासाठी आणला? तो वापरण्यासाठी आणला. म्हणजे उपभोग म्हणजे काय? तर आपण एखादी वस्तू जी फायनल आपण घेतल्यानंतर आपल्या गरजा भागवण्यासाठी त्या गोष्टीचा वापर करणे म्हणजे उपभोग होय. ठीक आहे, येते लक्षामध्ये. मग हे का बघितलं? तर सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे आर्थिक क्रिया म्हणजे काय, आर्थिक क्रियाचे एकूण प्रकार किती हे बघितलं. त्यानंतर उत्पादन करण्यासाठी जे उत्पादनाचे 4 घटक आहेत, ते 4 घटक आपण बघितले. येते लक्षामध्ये. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे जे उत्पादनाचे घटक आहेत, एक भूमी, श्रम, भांडवल आणि उद्योजकता, ह्या घटकांवरती मालकी नेमकी कुणाची, आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्या घटकाचं व्यवस्थापन कोण करतंय, यावरून अर्थव्यवस्थेचे वेगवेगळे प्रकार पडतात. आपल्याला पुढच्या भागामध्ये अर्थव्यवस्थेचे प्रकार बघायचे आहेत. आता आपण काय बघितलं की नेमकं आर्थिक क्रिया, अनार्थिक क्रिया, अर्थशास्त्र म्हणजे काय, अर्थशास्त्राचे प्रकार बघितले. आता आपण यानंतर अर्थव्यवस्था म्हणजे काय हे बघणार आहोत.